पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी. सुरुवातीला ब्राझीलचे वनस्पती जीवन आपण थोडक्यात पाहूया. तुम्हाला माहितीच आहे की विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो आणि विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमानही कमी होत जाते. जसे पर्जन्यमान कमी तसे वनस्पतींचा जीवनकालही कमी होत जातो. आता ब्राझीलची भूरचना डोळ्यासमोर आणा. उत्तरेला असलेल्या गियाना उच्चभूमीपासून दक्षिणेला असलेल्या ब्राझीलची उच्चभूमी असलेल्या भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात, तर ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते आणि विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आपल्याला आढळतात. आता पुन्हा ब्राझीलची भूरचना पहा. तुम्हाला काय लक्षात येतंय? ब्राझीलमध्ये वनस्पती जीवनात प्रचंड विविधता आढळते. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यामध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. ब्राझीलमध्ये पाऊ ब्रासिल, रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष तसेच आमर म्हणजे ऑर्किड वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळतात. ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. याचं कारण काय असेल? तर सदाहरित वनांमुळे भरपूर प्राणवायू तिथे उपलब्ध आहे आणि शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. आपल्या परिसरातील झाडांचा तुम्ही घेर मोजा. झाडांचा घेर व झाडाने शोषलेला कार्बन डायऑक्साईड याचा काही संबंध असतो का, ते तुम्ही अभ्यास करा. आता आपण भारतातील वनस्पती जीवनाचा अभ्यास करूया. हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगतची मिश्र वने आढळतात. त्यामध्ये सूचीपर्णी तसेच पानझडी वृक्ष असतात. या वनात साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे. भारतात जेथे सरासरी 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य व भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित वने आढळतात. या वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. महोगनी, शिसव, रबर इत्यादी वृक्ष आढळतात. यांचे लाकूड कठीण, जाड व टिकाऊ असते. सदाहरित वनांच्या प्रदेशात अनेक वेली आढळतात आणि साहजिकच सर्वाधिक जैवविविधता आढळते. त्यानंतर 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. उदाहरणार्थ खैर, बाभूळ, खेजडी तसेच कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगाचे प्रकार देखील आढळतात. किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात खाड्या व खाजणांचा भाग असतो. तेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने आढळतात. या वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते. ब्राझीलचे वन्यजीवन. आपण पाहिलं की ब्राझीलमध्ये वनस्पती जीवनात प्रचंड विविधता आढळते. साहजिकच इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता अधिक आढळते. याचे उत्तर तुम्ही पूर्वी शिकलेल्या परिसर अभ्यासातील अन्न साखळीमध्ये आहे. त्याची तुम्ही उजळणी करा. लक्षावधी प्रकारच्या कीटकांच्या प्रजाती ब्राझीलमध्ये आढळतात. त्याचबरोबर प्राणी. पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. ब्राझीलमध्ये मोठे गिनी पिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. माशांच्या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वार्डफिश तसेच नदीतील पिऱ्हाना व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहेत. कोंडोर हा मोठ्या आकाराचा पक्षी, विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे असे दिसून येते. परंतु खालील कारणांमुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एक म्हणजे प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी
2. स्थलांतरित शेती, याला रोका असे म्हणतात. 3. निर्वनीकरण आणि वाढते प्रदूषण. भारतातील वन्यजीवन. ब्राझीलप्रमाणे भारत ही वन्य प्राण्यांच्या विविधतेबाबतीत समृद्ध आहे. वाघ व सिंह हे प्राणी असणारा भारत हा एकमेव देश आहे. भारतातील महत्त्वाचे काही प्राणी बघूया. उष्ण आणि आर्द्र वने असतील तेथे आपल्याला दिसेल हत्ती. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात दिसेल एकशिंगी गेंडा. वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवे आणि उंट. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते, याक. द्वीपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, अनेक प्रकारची हरणे, काळवीट, माकड. नद्या, खाड्या आणि किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर. आता भारतातील काही पक्षी पण बघूया. वनप्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविधरंगी पोपट आपल्याला बघायला मिळतील. जिथे पाणथळ जागा आहे तिथे बदके आणि बगळे बघायला मिळतात. गवताळ प्रदेशात मालढोक पक्षी दिसतो. ब्राझीलप्रमाणेच भारतातही अनेक स्थानिक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. चित्ता ही प्रजाती नष्ट झाली आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांची अभयारण्ये व राखीव वने यांचे जतन केले आहे.